माझे आजोबा स्वर्गीय आदरणीय अजितदादांना आपल्या सर्वांच्या वतीने आदरांजली वाहत महायुतीचे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार श्री विश्वासराव कोकणे, खामसवाडी पंचायत समितीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री किरण पाटील, देवळाली पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार महायुतीचे श्री सचिन एडके यांच्या प्रचारासाठी आज आपण इथं या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या मेळाव्यासाठी उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय दत्ताभाऊ, जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय सतीशजी दंडनाईक साहेब, धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष मधुकर मामा, माझ्या वडिलांचे, माझ्या आजोबांचे ज्येष्ठ आणि जीवाभावाचे सहकारी आदरणीय संजय भाऊ, व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे महायुतीचे सहकारी, माझे मित्र वैभव मुंडे आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व माता भगिनी, वडीलधारी आणि तरुण मित्र। खरं म्हणजे आजोबांच्या निधनानंतर आमच्या कुटुंबामध्ये दुःख हे अजून पण सावरलं नाहीये, तरी आमच्याच कुटुंबातले आता सदस्य निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्या प्रचारासाठी म्हणून सहभाग घ्यावा हे कर्तव्य पार पाडायचं काम आम्ही आज करत आहोत। मी जास्त भाषण लांबलचक करणार नाही, कारण काय खामसवाडीमधील सर्व नागरिक हे अतिशय सुज्ञ नागरिक आहेत, विचारपूर्वक मतदान करतील ह्याच्यामध्ये मला कुठलीच शंका वाटत नाही। कारण काय आज देशामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुतीचं सरकार आहे आणि आपल्याला या सरकारच्या माध्यमातून समजा निधी आणि कामं मंजूर करून घ्यायचे असतील तर इथले निवडून आलेले सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे, महायुतीचे आदरणीय देवाभाऊ, आदरणीय राणादादा यांच्या विचारांवर काम करणारे सहकारी आपल्याला इथून निवडून पाठवणं गरजेचं आहे। जिल्हा परिषद आणि त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी समजा खामसवाडीला आपल्याला खेचून आणायचा असेल तर ज्याचा जन्म खामसवाडीमध्ये झालेला आहे, सर्वसामान्य कुटुंबामध्ये झालेला आहे, ज्याला लोकांच्यासाठी झटण्याची इच्छा आहे, अशा विश्वासराव कोकणेंना मतदान करून आपल्याला तुमच्यातला एक सहकारी आदरणीय राणादादांच्या सोबतीला जिल्हा परिषदेमध्ये वर असला तर हक्कानं आपले काम करण्यामध्ये कुठं पण अडचण होणार नाही। आपण मतदान कशासाठी करतो? आपण मतदान ह्या कारणासाठी करतो की आपल्या गावामध्ये, आपल्या परिसरामध्ये विकासात्मक चांगले सकारात्मक कामं व्हावे, राज्य शासनाच्या माध्यमातून आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी आपल्या गावाला आणि परिसराला मिळावं, या सकारात्मक भावनेनं आपण मतदान करतो। 2014 ते 19 माझ्या वडिलांनी या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं। तेव्हा देवाभाऊ सीएम होते, दादा विरोधी पक्षात होते, पण जितकं जमेल तितकं जास्तीत जास्त निधी आपण त्या कार्यकाळामध्ये पण आपल्या परिसरासाठी, या तालुक्यासाठी खेचून आणला। 2019 पासून आज 26 पर्यंत 7 वर्ष आणि 2009 ते 14 इथं विरोधी पक्षाचे, विरोधातले जे आमदार आणि लोकप्रतिनिधी, खासदार हे सगळे होते, त्यांचं माझ्या खामसवाडी गावासाठी, या गटासाठी काय योगदान आहे
हे सर्वसामान्य जनतेनं आज विरोधकांना विचारावं. आपल्याला समजा खरंच कामं करायची असतील, कामाच्या माणसांना आपल्याला निवडून द्यायचं असेल, तर विश्वास असतील, किरण पाटील असतील आणि सचिन येडके असतील, अशा तरुण सहकाऱ्यांना तुम्ही मतदान करणं गरजेचं आहे. ग्रामविकास विभाग असेल किंवा राज्य शासनाचं कुठलं पण विभाग असेल, आदरणीय देवाभाऊंचा जो राणादादांवर विश्वास आहे, त्याच्या भरोशावर दादा कुठल्या पण विभागातून आपल्याकडे जास्तीत जास्त निधी आणू शकतात. आणि आज जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता 100% निवडून येणार आहे. आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदे साहेब, आता माझे आजोबा नाही आहेत, पण आजी सुनेत्रा आजी यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनातून जास्तीत जास्त निधी आपल्या जिल्ह्यामध्ये आणल्याशिवाय आपण राहणार नाही. तुम्ही आज खामसवाडीच्या मेंबरला निवडून द्या, महायुतीच्या मेंबरला निवडून द्या. 5 वर्षामध्ये एक पण काम, एक पण प्रकल्प, एक पण विषय हा प्रलंबित राहणार नाही, हे आदरणीय दत्ताभाऊंच्या समवेत आम्ही दोघं तुम्हाला शब्द देतो. कारण काय, आपल्याला विकासात्मक चांगलं सकारात्मक काम करायचंय. आपल्याला कोणाचा नकारात्मक किंवा टीका टिप्पणी करायचं नाही. विरोधक जेव्हा तुम्हाला मतदान मागायला येतील, ते माझ्यावर, माझ्या वडिलांवर, कुटुंबावरच बोलतील. दुसरे काय मुद्दे कोणाला नाही आहेत. पण विरोधकांना माझी विनंती आहे, एवढाच प्रश्न विचारा की खामसवाडीसाठी तुम्ही काय करणार. तुमच्याकडे ना राज्याचं सरकार आहे, ना तुमच्याकडे जिल्हा परिषदेचं सत्ता येणार आहे. मग इथून मेंबर निवडून पाठवून तो आमच्यासाठी काय करणार, हा प्रश्न तुम्ही सगळ्यांना विचारणं गरजेचं आहे. आणि मत पण वाया घालवू नका. जे काय उमेदवार उभा असतील, हे मत खायला उभे आहेत. आपल्याला आदरणीय देवाभाऊ, आदरणीय राणादादांचे हात बळकट करायचे आहेत. महायुतीची आपल्याला हात बळकट करायचे आहेत. आणि म्हणून ह्या तिन्ही उमेदवारांना आपण प्रचंड मतांनी आशीर्वाद द्यावा, प्रचंड मतांनी निवडून द्यावं. आणि खामसवाडी गाव आणि या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कमळ आणि धनुष्यबाण हे चिन्ह दाबून प्रचंड असा आशीर्वाद द्यावा, एवढीच विनंती करतो. माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.